प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. God is good and all the time, and all God's people say, and all God's people say, and all God's people say. जी व्यक्ती दररोज रोजरीची प्रार्थना करत असते ती व्यक्ती देवापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. संत लुईस मॉन्टफोर्ट ह्याने सांगितलेले हे शब्द. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फ्रान्सचा राजा लुईस आपल्या कमरेला सतत एक रोजरी टांगवायचा आणि ती रोजरी बघितल्यानंतर कितीतरी लोकांना प्रेरणा व्हायची आणि ती लोक प्रार्थना करायची. एक दिवस हा राजा आजारी पडला आणि त्या आजारामध्ये झोप लागलेली असताना अचानक त्याला एक दृष्टांत दिसला. त्या दृष्टांतामध्ये त्याने बघितलं की त्याच्या मरणाची जी पेटी आहे ते सर्व सैतान घेऊन नरकाच्या दिशेने निघालेले आणि ते पाहून त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. परंतु त्याच वेळेला पवित्र मरिया पुढे येते आणि पवित्र मरिया प्रभू येशू ख्रिस्ताला सांगते, ह्या माणसाची ही जी पेटी आहे ती नरकाच्या दिशेने जाऊ शकत नाही. ह्या माणसाला तुम्ही स्वर्गात घेतलं पाहिजे, कारण त्याने त्याच्या कमरेला जी रोजरी लावलेली आहे त्यामुळे कितीतरी लोकांनी माझ्याकडे रोजरीची प्रार्थना केलेली आहे, त्यांचं परिवर्तन झालेलं आहे, ते काही जण आज स्वर्गामध्ये पोहोचलेले आहेत. ह्या माणसाला तुम्ही नरकात पाठवू शकत नाही. आणि मग त्यावेळेला एक तराजू आणण्यात आला आणि त्या तराजूमध्ये जेवढ्या लोकांनी रोजरी केली होती तेवढ्या सगळ्या रोजऱ्या टाकण्यात आल्या. दुसऱ्या बाजूला ह्या माणसाचं पापाचं ओझं ठेवण्यात आलं आणि ज्या पारड्यामध्ये रोजऱ्या होत्या ते पारडं जड झालं आणि मग त्या ठिकाणी सैतानाऐवजी देवदूत त्याला दिसले आणि त्याला स्वर्गाच्या वाटेने घेऊन गेले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आता हा प्रसंग त्याच्या स्वप्नामध्ये झालेला त्याचा दृष्टांत आहे. म्हणून तो जागा झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या जीवनात काय चाललेलं आहे. कमरेला रोजरी टांगवलेली आहे पण रोजरी मात्र तो बोलत नव्हता. तरी देखील केवढा जबरदस्त प्रभाव त्या नुसत्या रोजरी टांगवल्यामुळे झालेला आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्या दिवसापासून तो बदलला. दिवसाला 500 नमोमरिया बोलायचा. 500. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला जी रोजरी दिलेली आहे त्याच्यामध्ये फक्त 59 मणी आहेत. आता 59 मध्ये फक्त 53 नमोमरिया आहेत. विचार करा. तरी देखील आपल्याला तेवढ्या नमोमरिया बोलायचा कंटाळा येतो. इकडे असा एक राजा आहे की तो दिवसाला 500 नमोमरिया बोलायचा. मग तुम्ही कदाचित विचाराल की 500 नमोमरिया बोलायचा मग दिवसभर कामधंदा काय करायचं नाही का? अहो, कामधंदा सुरू असताना त्याच्या मुखामध्ये सतत नमोमरिया. आणि मग एवढं कार्य त्याने केलं. ख्रिस्त सभेने त्याला संत लुईस म्हणून जाहीर केलेला आहे. 25 ऑगस्ट ह्या दिवशी त्याचा सण असतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा संपूर्ण प्रसंग कशासाठी तुमच्या समोर उभा करण्यात आलेला आहे? आज मला विषय देण्यात आलेला आहे की पवित्र जपमाळेचं जे महात्म्य आहे ते महात्म्य आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणावरती कोरलं जाणं गरजेचं आहे. हा जो ऑक्टोबर महिना आहे तो ऑक्टोबर महिना रोजरीचा महिना आहे. 7 ऑक्टोबर ह्या दिवशी आपण रोजरी मातेचा सण साजरा करत असतो. ऑक्टोबर 2002 ते ऑक्टोबर 2003 हे वर्ष तर पोप महोदयांनी रोजरी वर्ष जाहीर केलेलं होतं आणि त्या निमित्ताने आपल्याकडे रोजरी परिवार आहे 5 गावांचा. वर्दाळे आहे, मनखाळे आहे, त्यानंतर सरगोडी आहे, क्रॉसनाका, बाराभाट ही जी 5 गावं आहेत त्यांचा मिळून एक रोजरी परिवार या ठिकाणी तयार झाला. आणि त्याच वर्षापासून प्रकाशाची रहस्य देखील आपण बोलायला सुरुवात केली. कितीतरी पोप महोदयांनी अशा प्रकारे रोजरीच्या प्रार्थनेला प्रोत्साहन दिलेलं आहे. पोप महोदयांनी खास रोजरीचा महिना जाहीर केलेला आहे. एवढंच नाही तर 1917 साली मे महिन्याच्या 13 तारखेपासून तर ऑक्टोबर महिन्याच्या 13 तारखेपर्यंत पोर्तुगाल मधील फातिमा ह्या ठिकाणी पवित्र मरियेने 3 धनगर किंवा मेंढपाळ मुलांना दर्शन दिला आणि त्या दर्शनामध्ये सातत्याने तिने आग्रह केलेला आहे रोजरीची प्रार्थना करायची. त्या रोजरीच्या प्रार्थनेमध्ये हे माझे येशू आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आम्हास वाचव, ही जी प्रार्थना आपण म्हणत असतो ती प्रार्थना त्यावेळेला देण्यात आलेली आहे. आणि ती प्रार्थना अजूनही जगभर गेले 100 वर्षाहून अधिक काळ म्हटली जात आहे. म्हणजे आता हे सगळं बघितल्यानंतर आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या जीवनामध्ये ही जी रोजरी आहे ती रोजरी नक्की कुठे आहे?
ही रोसरीची जी प्रार्थना माझ्या जीवनामध्ये आहे ती खरोखरच अगदी मनापासून दररोज न चुकता होते आहे का? एकीकडे वैयक्तिक रोसरी, दुसरीकडे सामुदायिक कौटुंबिक एका गटामध्ये समूहामध्ये होणारी रोसरी. अशा प्रकारे रोसरीचं महात्म्य प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंतःकरणावरती कोरणं अत्यंत महत्वाचं आहे. संत लुईसचे शब्द, लुईस मॉन्टफॉर्ट ह्यांचे शब्द आपण विसरायचे नाही आहेत की जी व्यक्ती दररोज रोसरीची प्रार्थना करत असते ती व्यक्ती कधीच नरकात जाऊ शकत नाही. हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे. विचार करा, एखादा संत, कालांतराने तो संत पदाला पोहोचलाय, पण सामान्य माणूस आपल्यासारखा मॉन्टफॉर्ट म्हणून मोठी ब्रदरांची फादरांची संस्था त्यांनी स्थापन केली. असा माणूस आपल्याला सांगत आहे, पोप महोदय आपल्याला सांगत आहे. म्हणजे काहीतरी विशेष असं ह्या रोजरीच्या प्रार्थनेमध्ये दडलेलं आहे की ह्या जगामध्ये सैतानावरती उगारलेलं एक अत्यंत प्रभावी असं अस्त्र म्हणजे रोजरी. पवित्र मरीने आपल्याला 2 अस्त्रे दिलेली आहेत. एक आहे रोजरी आणि दुसरी आहे बेंतीन. कार्मेल मातेच्या माध्यमातून परमेश्वराने बेंतीन आपल्याला दिली आपलं संरक्षण करण्यासाठी. रोजरी आपल्याला दिलेली आहे नुसतं संरक्षण करण्यासाठी नाही, तर रोजरी दिलेली आहे मार्गदर्शन करण्यासाठी. त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे. संत गुस्मान, डॉमिनिक गुस्मान, कालांतराने त्यांनी एक मोठी संस्था स्थापन केली, डॉमिनिकन्स किंवा ऑर्डर ऑफ प्रीचर्स. नागपूरला त्यांचं मोठं एक संत चार्ल्स सेमिनरी आहे आणि त्या ठिकाणी असलेले ते संत डॉमिनिक गुस्मान यांना पवित्र मरीने काहीतरी दाखवून दिलं की मठवाशी त्यावेळेला 150 स्तोत्रांचं पठण करायचं आणि त्यांच्या लक्षात आलं की सर्वसामान्य लोकांकडे बायबल सुद्धा नाही, स्तोत्रांचं पुस्तक सुद्धा नाही, ते कसं काय एवढं सगळं पठण करू शकणार? त्यांना काहीतरी साध्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. पवित्र मरीने सांगितल्यानुसार ते दररोज संध्याकाळी गावात फिरू लागले, लोकांच्या ओटीवर बसू लागले, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातला एखादा प्रसंग रंगू लागले. त्यानंतर एक आमचे बापा 10 नमोमर्या बोलू लागले. असं करता करता सगळी ती रोजरीची रहस्य आहे, ती रहस्य जन्माला आलेली आहे. आणि अशा पद्धतीने आता पोप जॉन पॉल दुसरे ज्यांनी ते रोजरी वर्ष जाहीर केलं होतं ते आपल्याला काय सांगतात बघा. ते म्हणत आहेत की रोजरीच्या प्रत्येक रहस्यावरती चिंतन होणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे 20 रहस्य आहेत. त्या 20 रहस्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण आयुष्य आलेलं आहे. अगदी गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासून तर पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीची राणी म्हणून जाहीर होईपर्यंत 20 असे टप्पे आहेत. आजच्या संध्याकाळी आपण त्या 20 टप्प्यांवरती चिंतन करत प्रत्येक टप्प्यामधून स्वतःसाठी काहीतरी पिकअप करणार आहोत. हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी नमो मरिया मी प्रार्थना म्हणत आहे ती काही आकाशातून नुसती पडलेली नाही, साक्षात देवदूताच्या मुखातून त्याला सुरुवात झालेली आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रभावित झालेली अलिशिबा आहे. तिने ती नमोकृपापूर्ण मरिया प्रार्थना पूर्ण केली आणि 7व्या शतकामध्ये जवळजवळ 7000 लोक प्लेगने जेव्हा मरण पावले त्यावेळेला पोप महोदयांनी त्याला आणखी एक जोड दिली की हे देवाची माते आम्हासाठी विनंती कर आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. त्यानंतर प्लेग थांबला म्हणून ती नमोकृपापूर्ण मरिया प्रार्थना त्यावेळेला पूर्णत्वास गेली आणि आज आपण ती संपूर्ण प्रार्थना म्हणत आहोत. नमस्कार राणी ही प्रार्थना त्याच्यामध्ये आहे. प्रेषितांचा विश्वास अंगीकार आहे. आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना आहे. ह्या सगळ्या प्रार्थना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावरती पवित्र मरियेच्या जीवनावरती केलं जाणारं चिंतन, हा दोन्हींचा आपल्या जीवनामध्ये समतोल साधला जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक साधं उदाहरण देतो की रशिया आणि पोलंड ह्यांच्यामध्ये लुथुनिया नावाचा एक छोटासा देश आहे. बाल्टिक राज्य आहे, म्हणजे बाल्टिक समुद्र जो आहे त्याच्या किनाऱ्याशी असलेलं ते राज्य आहे. आणि त्या ठिकाणी दया मातेचं एक खूप मोठं चर्च आहे. साधारणपणे 1872च्या वर्षातील तो मार्च महिना आणि तिथे बरेच लोक मेणबत्ती लावण्यासाठी यायचे. तर एक पोलिश माणूस म्हणजे पोलंड देशातला माणूस 2 मोठ्या जड अवजड असलेल्या अशा मेणबत्त्या घेऊन तिथे येतो, सॅक्रिस्तीनच्या हातात देतो. त्या सॅक्रिस्तीनला सांगतो की ह्या मेणबत्त्या आता संध्याकाळी लावायच्या आणि उद्या सकाळची मिस्सा संपेपर्यंत पेटत राहू द्या. आणि त्या सॅक्रिस्तीननी विचार केला की असं असेल तर आज मला इथेच वस्तीला राहावं लागेल. त्याने आपल्या घरी निरोप पाठवला की माझ्यासाठी थोडेसे गरम कपडे आणि रात्रीचं जेवण पाठवून द्या. सॅक्रिस्तीन तिकडेच राहिला. ह्या माणसाने त्या दोन्ही मेणबत्त्या माऊलीच्या इमाजी समोर लावल्या
गुडघे टेकून छोटीशी प्रार्थना केली आणि तो माणूस निघून गेला. आता हा माणूस सॅक्रिस्टियन, त्याची मुलगी त्याच्यासाठी जेवण घेऊन आली. जेवण झाला, दोघांनी रोजरी केली, ती मुलगी निघून गेली आणि हा माणूस त्या ठिकाणी आता थोडासा पेंगुळलेल्या अवस्थेमध्ये आहे. रात्रीची वेळ आहे, मध्यरात्र साधारण होत आहे, मेणबत्त्या त्या ठिकाणी प्रज्वलित आहेत. तो त्या ठिकाणी कशाला वस्तीला राहिलेला. अचानक कुठे पेट घेतला तर काय करायचं, संपूर्ण वेदी जळून जाईल म्हणून तो जागा राहिलेला आणि आता पेंगुळात होता. अशा वेळेला त्याला आवाज ऐकू आला, अगदी तरुण स्त्रीचा आवाज. जाऊन ताबडतोब मेणबत्त्या विझव. आणि तो विचार करतो की मला तर सकाळी मिसापर्यंत मेणबत्त्या सुरू ठेवायला सांगितल्यात, कदाचित मला भास होत असेल, कदाचित हा मोह असेल, म्हणून त्याने दुर्लक्ष केला. एकदा झाला, दोनदा झाला, तिसऱ्यांदा मात्र अगदी स्पष्टपणे त्याला माऊलीचं दर्शन घडतं आणि सांगते ताबडतोब जाऊन त्या मेणबत्त्या विझाव. तोपर्यंत सकाळी 4:30ची वेळ झालेली. आता लवकरच पहिल्या मिसासाठी फादर येतील, त्यानंतर तो माणूस येईल आणि तो विचारेल की मेणबत्त्या विझवल्या कशामुळे. म्हणून तो घाबरत कसा तरी तिकडे जातो, त्या मेणबत्त्या विझवतो, उचलून साक्रिस्तीमध्ये ठेवतो, मिसाची तयारी करतो आणि सहज त्याला प्रेरणा होते. म्हणून त्या मेणबत्त्याच्या मधल्या भागामध्ये तो डोकावून पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसतो की त्या 2 मेणबत्त्यामध्ये 2 जबरदस्त ताकदीचे बॉम्ब ठेवण्यात आलेले होते. ते जर त्या रात्री अशाच पुढे चालू राहिली असती मेणबत्ती, तर संपूर्ण ते श्राईन जे आहे ते श्राईन बेचिराख झालं असतं. पण माऊलीने त्या संध्याकाळी अशा प्रकारे त्या माणसाला दर्शन देऊन मोठ्या संकटापासून संपूर्ण शहर वाचवलेलं होतं. म्हणून आज सुद्धा तुम्ही कधीही लुथियानिया नावाचा जो देश आहे बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावरती, तिथे दया मातेचं जे चर्च आहे, मोठ्या 2 मेणबत्त्या मुद्दाम दाखवल्या जातात की अशा प्रकारचा मोठा चमत्कार. म्हणून परमेश्वराच्या सामर्थ्याने, त्याच्या ज्ञानाद्वारे, पवित्र मरीच्या मध्यस्थीद्वारे परमेश्वर पावलोपावली आपलं रक्षण करत असतो. कसं करत असतो कधी कधी आपल्याही लक्षात येत नाही. म्हणून माणसाने सातत्याने ह्या रोजरीचा आधार घेणं गरजेचं आहे. तुम्ही सहज प्रयत्न करून बघा. हा प्रांत अनुभवाचा आहे, बुद्धीच्या पातळीवरती अकलेचे तारे तोडण्याचा हा प्रांत नाही. कारण ज्या वेळेला मी आता असं बोलत आहे त्यावेळेला तुमच्या मनामध्ये कदाचित असा विचार येईल की काय ती रोजरी, तेच ते शब्द परत परत उच्चारायचे, काय नक्की होणार आहे. हे बुद्धीच्या पातळीवर आहे. थोडा श्रद्धेच्या पातळीवरती प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही धर्मगुरूंनी कितीतरी वेळा घेतलेला आहे. अचानक प्रवचन द्यायला सांगितलं जात असतं, अचानक कुठलं तरी कार्य करायला सांगितलं जात असतं. परमेश्वराला नुसतं शरण जायचं आणि आपल्याला आश्चर्य वाटतं. आपलं जेवढं सामर्थ्य आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे, इच्छाशक्ती आहे, त्याच्या कितीतरी पटीने परमेश्वर कार्य करू शकतो. मग ही शक्ती कोणाची आहे? ही माणसाची शक्ती नाही आहे, ही परमेश्वराची शक्ती आहे. केवळ इच्छाशक्तीने, केवळ प्रयत्नवादाने, केवळ बुद्धीने आणि केवळ पैशाने माणसाचे प्रश्न सुटत नसतात. कोरोनाच्या काळात काय झालं बघा. आपण डोळ्यांसमोर आपली माणसं मरण पावत असताना पाहिली आणि कशा प्रकारे श्रीमंत माणसाला हॉस्पिटल मिळत नाही आणि असलेले सिलेंडर संपता आहेत आणि बेड मिळत नाही आणि कितीतरी पैसा बँकेत पडून आहे, जीव वाचू शकला नाही. घटना घडलेल्या आहेत. हे सर्व कशासाठी सांगायचं की कधीतरी कुठेतरी माणसाने मधल्यामध्ये गाठ मारून ठेवायची की मी कितीही मोठी व्यक्ती असलो तरी परमेश्वराच्या सहाय्याविना मी शून्य आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. रोजरीच्या प्रार्थनेतील हे सगळे 20 टप्पे सहज एक टप्प्यावरती 1 मिनिट जरी तुम्ही चिंतन केलं तरी तुम्हाला खूप काही चिंतनासाठी मिळू शकतं. कशा प्रकारे त्या देवदूताने मरियेला निरोप दिला बघा. माऊलीची योजना तयार होती, योसेफाशी वागदत्त झालेली, तरी देखील माऊली ताबडतोब सांगते पहा तुझ्या इच्छेप्रमाणे हो, पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. महत्वाचा सद्गुण आपण इथे पिकअप करायचा आहे, नम्रता. त्या नम्रतेद्वारे माणूस काय नक्की करत असतो की आपल्या योजना बाजूला ठेवत असतो, परमेश्वराच्या योजनेला वेग मारत असतो. तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुखाचा, श्रद्धेचा, शांतीचा आणि आनंदाचा क्रूज तयार होत असतो. आणि मग दुसऱ्या टप्प्याकडे आपण जातो. अलिशिबा आणि पवित्र मरिया यांची भेट. काय नक्की तिकडे घडत आहे? 2 पवित्र स्त्रिया एकत्र येतात तेव्हा पवित्र आत्म्याने त्या परिपूर्ण होतात. मरिया झालेली,
अलिशिवा सुद्धा परिपूर्ण झाली. स्वतःला प्रश्न असा विचारायचा, माझ्या उपस्थितीने दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा संचारित होतो की त्या पवित्र आत्म्याला मी खिन्न करतो, भिजवून टाकतो? दुसरा प्रश्न. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण येतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म त्या गायीच्या गोठ्यामध्ये होतो. संत फ्रान्सिस डिसेल्स ह्यानी जेन डी शांटाल नावाच्या त्यांच्या सिस्टर मैत्रिणीला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, की बेथलेहमच्या त्या माळ रानामध्ये रात्रीच्या वेळेला स्वर्गीय प्रकाश झळकलेला, स्वर्गीय देवदूत तिथे दिसत होते, स्वर्गीय संगीत तिकडे ऐकू येत होतं, पण येशू कुठे होता? येशू तिथे नव्हता. येशू त्या काळोखात होता, येशू त्या गोठ्यामध्ये होता, येशू त्या गुरांच्या सोबतीमध्ये होता. आणि मग त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही त्या नवजात येशूला, बाळ येशूला कुठे नक्की शोधत आहात? कधी कधी माणूस झगमगीत, चकचकीत, रंगीबेरंगी असं काहीतरी आकर्षक असतं, मोहक असतं, त्याच्या शोधामध्ये असतो आणि तिथे त्याला वाटतं परमेश्वर आहे. नाही, मदर तेरेसा सारख्या व्यक्तीला कलकत्त्याच्या दलदलीमध्ये परमेश्वर सापडला आणि त्या परमेश्वराचं ते विद्रूप असं रूप तिने संपूर्ण जगासमोर सादर केलं. तेव्हा आपल्या समोर मदर तेरेसा सारखा संत, आपल्या डोळ्यासमोर होऊन गेलेली संत आपण पाहिलेली आहे. म्हणून हा तिसरा मुद्दा आहे. चौथ्या मुद्द्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला मंदिरामध्ये समर्पित करण्यात येत असतं. मुद्दा कोणता त्या ठिकाणी आहे की परमेश्वराचा पुत्र असून देखील तो परमेश्वराला समर्पित करत आहे स्वतःला, किंवा त्याचे आई वडील त्याला समर्पित करत आहेत. समर्पित जीवनासाठी माणसाने सातत्याने प्रयत्नशील राहायचं. सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या ताकदीने करता येतीलच असं नाही, पण नुसतं समर्पित होऊन बघा, तुमच्यामध्ये असं काही सामर्थ्य येईल की कोणत्याही दुःखावरती तुम्हाला त्या मात करता येऊ शकते. ख्रिस्ती धर्म दुःख टाळण्यासाठी, दुःखापासून पळण्यासाठी असलेला धर्म नाही आहे, दुःखाला अर्थ देणारा धर्म आहे. म्हणून माऊलीला सांगण्यात आलं, तुझ्या हृदयातून दुःखाची तरवार आरपार जाईल, परंतु तिने कुठल्याही प्रकारे माघार घेतली नाही, ती पुढेच गेलेली आहे. आणि पाचव्या टप्प्यामध्ये आपण पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त कसा तिथे सापडलेला आहे जेरुसलेमच्या मंदिरात. महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्या जीवनातला येशू हरवतो त्यावेळेला मी कुठे जात असतो किंवा जात असते, कुठे नक्की त्याचा शोध घेत असतो किंवा असते. योसेफ आणि मरिया इतरत्र कुठेच गेले नाहीत, सरळ जेरुसलेमच्या मंदिरामध्ये त्यांनी धाव मारली. जीवनातला परमेश्वर हरवतो तेव्हा माझ्या जीवनामध्ये असं कुठलं जेरुसलेम असतं का की जिकडे मी परतू शकतो? त्यानंतर पोप महोदयाने आपल्या समोर प्रकाशाची 5 रहस्य उभी केलेली आहेत. प्रत्येक रहस्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या चिंतनासाठी काहीतरी देऊन त्यांनी ठेवलेलं आहे की यार्देन नदीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा. सहज विचार करा की परमेश्वराचा पुत्र असून सुद्धा एका साध्या माणसाच्या, जॉन द बॅप्टिस्ट ह्यांच्या हातातून तो बाप्तिस्मा घेतो आणि काय सांगतो, सर्व धर्माचरण पूर्ण व्हावे म्हणून आता हे होऊ दे. म्हणजे ह्या जगामध्ये आल्यानंतर त्याने सर्व धर्माचरण पूर्ण करण्यासाठी तशा प्रकारे सुरुवात केलेली आहे. आपण धर्माचरण पूर्ण केलेलं आहे की नाही तपासून बघा. 10 आज्ञा आहेत, 7 साक्रामेंट आहेत, श्रद्धा आहे, आमच्या बाबा प्रार्थना आहे, हे आपल्या श्रद्धेचे 4 पिलर आहेत. हे सगळं धर्माचरण आहे. किती प्रमाणामध्ये पूर्ण झालेलं आहे आपल्याला कदाचित आयुष्याच्या शेवटी जाणवेल. आम्ही काही धर्मगुरूंना भेटत असतो. एका धर्मगुरूंनी माझा हात असा घट्ट पकडला आणि मरणासन्न अवस्थेमध्ये असलेले, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आता, ते बोलले की मला मरणाची फार भीती वाटते. आणि मी त्यांना सहज सांगितलं, फादर तुम्ही एवढ्या वेळा मिस्सा अर्पण केल्या आहेत, मरणावरती प्रवचन दिलेलं आहे, मरणोत्तर जीवनावरती तुम्ही बोललेले आहात, कसली भीती वाटते? आणि शेवटी मला खूप भीती वाटते. बराच वेळ हात घट्ट पकडून होते ते. तुम्ही विचार करा, धर्माचरण पूर्णपणे खूप पाळणारा माणूस या टोकापर्यंत पोहोचलेला, तरी देखील मनामध्ये मरणाची भीतीच आहे. आज माणसाच्या मनामध्ये ही मरणाची भीती आहेच, कारण कुठेतरी आपलं धर्माचरण कमी पडत असावं. एकंदरीत मरणोत्तर जीवनावरचा आपला जो विश्वास आहे तो कदाचित कमी पडण्याची शक्यता आहे. बाप्तिस्मा म्हणजे नक्की काय झालं? येशूला त्या ठिकाणी पाण्यामध्ये डुंबून बाहेर काढण्यात आलं. तशा प्रकारे आपण ईस्टरच्या रात्री मेणबत्त्या 3 वेळा पाण्यामध्ये बुडवून काढत असतो. आपल्याला देखील पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दिला जातो, म्हणजे त्याच्या मरणामध्ये आपण सहभागी होऊन पुनरुत्थानामध्ये सहभागी होत असतो.
म्हणून ह्या बाप्तिस्माचा जवळून अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतरचा आहे या प्रभू येशू ख्रिस्त काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस करतो. ते देखील अत्यंत महत्वाचं. पाणी काय आहे? सर्वसाधारण जीवनाचं प्रतीक आहे. परंतु येशूच्या स्पर्शाने जे सर्वसामान्य आहे ते असामान्य होऊ शकतं, त्याचं प्रतीक आहे द्राक्षरस. सर्वसामान्य जीवन संतांनी जे केलं ते सर्वसाधारण होतं, काही वेगळं नव्हतं, पण ते ज्या श्रद्धेने केलं त्यामुळे ते सगळं आगळं वेगळं वाटलेलं आहे. येशूने नेमकं त्याच ठिकाणी ते केलेलं आहे. मन परिवर्तनाची साठी देवराज्याची घोषणा प्रभू येशू ख्रिस्त करतो. नक्की संदेश कोणता आहे? माणसाने सातत्याने पश्चातापी हृदय धारण करणं गरजेचं आहे. योबाच्या पुस्तकात स्पष्टपणे सांगितलेलं आहे, नीतिमान माणूस देखील दिवसातून 7 वेळा पाप करत असतो. पोप महोदयांनी सांगितलेलं आहे. आम्ही जरी पोप महोदयांच्या पदावरती पोहोचलेलो असलो तरी आमचे हातपाय मातीचे आहेत हे आम्ही विसरत नाहीत. म्हणून माणसाला पश्चातापाची गरज आहे. येशू अशा प्रकारे तिथे पश्चातापाची घोषणा करतो. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी चिंतनासाठी आपल्याला घ्यायचा आहे. आणि तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराचा अंश दडलेला असतो. कधीतरी कोणाला तरी तुमच्यामधील तो ईश्वरी अंश दिसतो आणि मग त्या व्यक्तीचं परिवर्तन होत असतं. फ्रेडरिक ओझानम, संत विन्सेंट डी पॉल सोसायटीचे संस्थापक, त्यांनी किती सुंदर सांगितलं बघा. गरिबांकडे तुम्ही जात असता, त्यांच्यामधला ख्रिस्त पाहून पुरेसं समाधान मानू नका. तुमच्यामधील ख्रिस्त त्यांना दिसला पाहिजे. म्हणजे मला फक्त वस्तू देण्यासाठी हा माणूस आला नाही, मला साक्षात परमेश्वराचा स्पर्श करण्यासाठी हा माणूस आलेला आहे असं त्यांना वाटलं पाहिजे. अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. म्हणून रूपांतराचा जो क्षण आहे त्याचा अर्थ क्षणोक्षणी मला त्या रूपांतराच्या दिशेने माझ्यामधील जे दिव्यत्व आहे, ईश्वरी अंश आहे, तो अंश मला लोकांसमोर सादर करण्यासाठी सतत धडपडत राहिलं पाहिजे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पवित्र मिस्सा बलीची स्थापना करतो. आणि त्या ठिकाणी आपल्याला चिंतन असं करायचं आहे, एकीकडे रोजरीची प्रार्थना ही माझी वैयक्तिक असू शकते, परंतु पवित्र मिस्सा बली जी आहे ती मिस्सा बली सामुदायिक स्वरूपाची आहे. की त्या ठिकाणी आमच्या सगळ्या विनंत्या घेऊन आम्ही एकत्र येत आहोत. त्या ठिकाणी माऊलीचा देखील उल्लेख आहे, देवमाता पवित्र मरिया सारे प्रेषित वगैरे. त्या ठिकाणी मला माऊलीच्या चरणापाशी माझ्या विनंत्या ठेवता आल्या पाहिजेत. आता 2 प्रकारची चिंतन आपण केलेली आहे, आनंदाच्या रहस्यावर आणि प्रकाशाच्या रहस्यावर. थोडासा प्रकाश आता दुःखाच्या रहस्यांवरती आणि गौरवाच्या रहस्यांवरती आपण टाकणार आहोत. पण तत्पूर्वी क्षणभर डोळे बंद करूया, आपल्या जीवनाकडे डोकावून पाहूया की कशा प्रकारे ही रोजरीची रहस्ये माझ्या जीवनाला स्पर्श करणारी आहेत. आजच्या संध्याकाळी परमेश्वराने मला नक्की काय सांगितलेलं आहे? माझी रोजरी कुठे आहे? माझ्या खिशात, माझ्या आलतेरात, माझ्या घरात, की ही माझी रोजरी हरवलेली आहे? ही रोजरी मी किती मनापासून करतो किंवा करते? हळूच आपले डोळे उघडायचे आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या भागाकडे आता आपण वळत आहोत. एक 5 मिनिटं मी दुसऱ्या भागावरती एक चिंतन तुमच्या समोर सादर करत आहे. दुःखाची जी 5 रहस्य आहेत त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील 5 महत्वाचे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जी दुःखे येत असतात त्यावरती प्रकाश टाकणारा काहीतरी चिंतन आपल्याला मिळत असतं. की प्रभू येशू ख्रिस्त गेत्सेमानी बागेमध्ये आहे, तिथे त्याला रक्ताचा घाम फुटलेला आहे. कशामुळे फुटलेला आहे? एकीकडे आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. हा अनुभव तुमचा पण असेल की इतर वेळेला डोळ्यामध्ये झोप येत नाही, हातामध्ये रोजरी घेऊन बसल्यानंतर पटकन झोप यायला लागते. हा अनुभव आहे की नाही तुमचा? सांगा बरं. आपण बायबल वाचायला सुरुवात करतो, झोप येते. आपण रोजरी करायला सुरुवात करतो, झोप येते. हे कशामुळे होत असतं? तुमचा आत्मा उत्सुक आहे पण शरीर अशक्त आहे ह्याची माणसाला जाणीव परमेश्वर करत असतो. म्हणून त्या शरीराला शिस्त लावली पाहिजे. आपण जे काही खातो पितो, आहार विहार विराम विचार, त्याचा सगळा परिणाम आपल्या अध्यात्मावरती होत असतो. म्हणून बरेचसे जे अध्यात्मवादी आहेत ते शाकाहारी आहेत.
आज आपल्या जेवणाचे पदार्थ बघा, आठवड्यामध्ये किती नॉनव्हेज घरामध्ये येते बघा. मग पेंगुळणार नाही तर काय आपण? त्यासाठी आपल्याला शिस्त लावता आली पाहिजे. म्हणजे शरीर ज्या वेळेला उपवास करत असतो त्यावेळेला आत्म्याला उल्हास होत असतो. शरीर ज्या वेळेला उल्हास करत असतो, म्हणजे खाऊन पिऊन मौज मजा करत असतो, तेव्हा आत्म्याला उपवास घडत असतो. प्रभू येशू ख्रिस्त विचार करा, त्यानंतर तिथे द्राक्षीचा उपवास मी पिणारच नाही असं म्हणतो आणि जाऊन प्रार्थनेला लागतो. मग शेवटी परमेश्वराची इच्छा स्वीकारल्याबरोबर सगळं काही शरीर आणि आत्मा एकत्र होतो आणि तो सांगतो, चला माझा आता शत्रू येत आहे, मी अधिकाऱ्यांच्या हाती दिला जात आहे, घाबरायचं कारण नाही, जाऊया पुढे. अशा प्रकारे दुःखाला सामोरं जाण्यासाठी शरीर आणि आत्मा ह्यांच्यामध्ये सुसंगतीसाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. म्हणून दिवसभरात तुम्ही काय खाता पिता लक्ष ठेवा, त्याचा परिणाम तुमच्या प्रार्थनेवरती होत असतो. ज्याचा परिणाम माझ्या प्रार्थनेवर होईल असं अन्न मला दूर ठेवता आलं पाहिजे, निदान काही वेळा करता तरी. आता हळूहळू सोहळेबाजी सुरू होणार आहे आणि मग अध्यात्म बाजूला पडणार आहे, असं शक्य आहे, म्हणून आपल्याला सांभाळायचं. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला फटके मारण्यात आले असं सांगण्यात आलेलं आहे. त्या फटक्यामध्ये काय दडलेलं आहे? यशाच्या पुस्तकात अध्याय 52-53 मध्ये सांगितलेलं आहे, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. कोणाला तरी फटके खावे लागतात तेव्हा आपल्याला आरोग्य प्राप्त होत असतं. ह्याचा अर्थ दुःख सहन जे आहे ते अर्थपूर्ण असू शकतं. कधी कधी म्हातारी माणसं बेडवरती बिछाणावरती पहुडलेली असतात. अशा लोकांना आम्ही सांगतो 5 हेतूंसाठी प्रार्थना करा. पोप महोदय, बिशप महोदय, धर्मगुरू, आमच्या सिस्टर्स आणि आमचे सर्व प्रापंचिक, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि मग एक माणूस, मी कम्युनिटी द्यायला गेलो होतो तेव्हा तो सांगतो, फादर तुम्ही कधी रोमला जाणार आहेत का? तो बरं का नाही, जाऊन पोप फ्रान्सिसला सांगा मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. पण बघा काय त्याची श्रद्धा. कोणीतरी अशा प्रकारे इथे प्रार्थना करते, त्या ठिकाणी पोप महोदयांना त्यांचा लाभ होत असतो असा आपला विश्वास आहे. केलेली प्रार्थना कधीच फुकट जात नाही. आपल्यापैकी काहींची मुलं परदेशी असतील, त्याच्यावरून सुद्धा खूप काही बोललं जात आहे. मुलांना परदेशी पाठवायचं का ना पाठवायचं चाललेलं आहे. पण माझा मुद्दा असा आहे, पहिले त्यांच्यावरती इथे संस्कार करा, ती तिकडे गेल्यानंतर त्यांच्यासाठी प्रार्थना पोचवा. सैतान त्यांना बिलकुल स्पर्श करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून अशा प्रकारची जी वातावरण आहे ते वातावरण आपल्याला तयार करायचं आहे. येशूला फटके मारण्यात आले परंतु आरोग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. येशूच्या डोक्यावरचा काट्यांचा मुकुट काय नक्की दाखवत आहे? मानहानी. कोणता मुकुट असायला पाहिजे आणि कोणता मुकुट ठेवलेला आहे. कधी कधी आपल्या जीवनातला प्राधान्य क्रम चुकीचा असतो. काय करायला पाहिजे होतं आणि काय केलेलं आहे. रविवारचा दिवस काय करायला पाहिजे देवळात आणि काय नक्की झालेलं आहे तपासून पहा. ते डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवण्यासारखं आहे. खांद्यावर क्रुसाचं भारी ओझं देणं, हा जो प्रसंग आहे त्याचा अर्थ नक्की काय आहे? इंग्लिशमध्ये 2 शब्द वापरले जातात, शेम आणि पेन. शेम म्हणजे लज्जा, लाज, शरम, अपमान, आणि पेन म्हणजे दुःख. येशूच्या खांद्यावरच्या क्रुसामुळे नुसतं दुःख नव्हतं, त्याला जबरदस्त लज्जास्पद अशी वागणूक दिली जात होती. म्हणून आपण नुसतं येशूला दुःख देत नाही, कधी कधी त्याला आपली लाज वाटेल अशा प्रकारचे शब्द आपल्या मुखातून बाहेर पडण्याची शक्यता असते. माणसाने त्या बाबतीत दक्ष राहणं गरजेचं आहे. आणि येशूला क्रुसावर खेळलं जात असतं. त्या कालवरीवरती 3 क्रूस होते. त्या 3 क्रूसासाठी 3 वेगळे शब्द आहेत. मधला जो क्रूस आहे त्याच्यासाठी शब्द आहे साल्वातोर, म्हणजे तारणारा. उजव्या हाताकडील चोर आहे त्याचा क्रूस जो आहे त्याला त्याच्यासाठी शब्द आहे साल्वातुस, म्हणजे ज्याचं तारण झालं तो. आणि डाव्या हाताकडला चोर आहे त्याच्यासाठी साल्वानदुस, म्हणजे ज्याचं तारण होऊ शकलं असतं पण झालं नाही तो. काय नक्की संदेश आहे? तुम्ही कोणत्याही अवस्थेत असा, तारणारा तुमच्यासाठी थांबलेला आहे. परंतु त्या डाव्या हाताकडील चोरासारखं तारण गृहीत धरू नका, तर उजव्या हाताकडील चोरासारखं त्या तारणाची संधी मिळताबरोबर तारण प्राप्त करून घ्यायचा. पोप जॉन पॉल II यांना कोणीतरी विचारलं, तुमचं तारण झालं आहे तुम्हाला कसं समजतं? त्यांनी सांगितलं, 2 प्रसंगी मला समजतं. मी जर मोहाच्या प्रसंगी पडलो नाही तर माझं तारण झालेलं आहे. मी दुःखाच्या प्रसंगी कुरकुर केली नाही तर माझं तारण झालेलं आहे. तारण झालेल्या व्यक्तीला ह्या 2 गुणांनी चांगल्या प्रकारे सुशोभित परमेश्वर करत असतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावरती असं चिंतन होणं गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्याकडे आपण येत आहोत.
की गौरवाची 5 रहस्ये. ज्या व्यक्ती दुःख सहनाच्या पर्वतावरती परमेश्वराशी विश्वासू असतात त्या व्यक्ती गौरवाच्या पर्वतावरती चढल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्यामध्ये पुनरुत्थान म्हणजे नक्की काय झालेलं आहे, सगळं काही कितीतरी पटीने माणसाला परत मिळत असतं. योबाचं पुस्तक बघा, त्याला 2 पटीने सगळं काही परत मिळालं असं आपल्याला 42व्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे की योग्य गोष्टीसाठी दुःख सहन करून बघा, झालेला खर्च कितीतरी पटीने तुम्हाला परत मिळेल, पण योग्य गोष्टीसाठी तो खर्च होणं गरजेचं आहे. तर येशूचं पुनरुत्थान, येशूचं स्वर्गात जाणं कसलं प्रतीक आहे की आता तो स्थळ काळाच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे फक्त ह्या पृथ्वी तलापुरतं मर्यादित नाही, पृथ्वीवर कुठेही आज प्रभू येशू ख्रिस्त उपलब्ध आणि उपस्थित असतो, ह्याच्यावरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरतो. 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायची, एकीकडे त्याची दानं, दुसरीकडे त्याची फळं. आणि कार्डिनल आयवन डायस यांनी सावधानतेचा इशारा दिलेला आहे. पवित्र आत्म्याच्या दानांपेक्षा फळं महत्वाची आहे. की दानांचा चुकीचा वापर होऊ शकतो, परंतु फळांचा चुकीचा वापर होऊ शकत नाही. प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही सगळी पवित्र आत्म्याची फळं आहेत. ती फळं असतील तर 100% पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. पण दानं सगळ्यांनाच असतील असं नाही आहे, पण फळं आपण नक्कीच धारण करू शकतो. त्यासाठी माणसाने प्रयत्नशील राहायला पाहिजे. जी व्यक्ती अशा प्रकारे पवित्र आत्म्याठायी नवजीवन जगते ती पवित्र मरियेसारखी सदेह स्वर्गात जाते. सदेह, शरीरासहित. ते शरीर कसलं प्रतीक आहे, संपूर्ण व्यक्तिमत्व उंचावलं जातं. नुसतं शरीर उंचावलं नाही, मांस आणि मटण वरती गेलं नाही, संपूर्ण व्यक्तिमत्व तिच्या दर्शनाद्वारे ते दाखवण्यात आलेलं आहे की आज ती कुठेही आपल्याला दर्शन देऊ शकते. पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झालेली आहे. अशा प्रकारे हे चिंतन मी आज तुमच्या समोर नुसतं सादर केलेलं आहे. आपल्या ह्या रोजरीच्या प्रार्थनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारे आपण चिंतन करू शकतो. हा एक प्रकार झाला. कधीतरी आपल्या नात्यातल्या सगळ्या लोकांची आठवण करायची. म्हणजे उदाहरणार्थ रोजरीची प्रार्थना सुरू करत असताना क्रूस हातामध्ये असला पोप महोदयांसाठी, पहिला मणी बिशपांसाठी, दुसरा मणी आपल्या फादर आहेत त्यांच्यासाठी, 1, 2, 3 मणी तिथे, आणि नंतर चौथा मणी आपल्या सिस्टरांसाठी, मग त्याच्यानंतर आपली आई, नंतर वडील, नंतर भाऊ, नंतर बहिणी, नंतर मुलं, गावातली माणसं. असं करत तुम्ही 59 लोकांसाठी प्रार्थना करू शकता. एक नाव घ्यायचं, 1 नमो बऱ्या बोलायची. अशा प्रकारे सुद्धा रोजरीवरती चिंतन करता येऊ शकतं. रोजरीच्या ह्या सगळ्या प्रार्थनेसाठी बायबलचे सगळे उतारे आहेत. फक्त लूकच्या शुभवर्तमानात जरी बघितलं तरी तुम्हाला सगळी आनंदाची 5 रहस्य तिकडे वाचायला मिळतील. तर वाचायचं आणि 1 आमचे बाबा 10 नमो बऱ्या बोलायची. नंतर काही गरजा असतात, आरोग्याच्या गरजा असतात, अध्यात्माच्या गरजा असतात, अभ्यासाच्या गरजा असतात, कामाच्या गरजा असतात, नात्याच्या गरजा असतात. ह्या सगळ्या गरजा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्या रोजरीच्या प्रार्थनेमध्ये आपण सातत्याने विविधता आणू शकतो आणि त्या विविधतेमधून, त्याच रोजरीमधून परमेश्वराचं सामर्थ्य स्वतःसाठी आणि इतरांसाठी देऊ शकतो. शेवटी ही रोजरी कशासाठी आहे, 3 महत्वाच्या कारणासाठी आहे. एक म्हणजे परमेश्वराचा गौरव, दुसरी गोष्ट समाजाचं कल्याण, पण तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं पावित्र्यकरण आणि तारण. की जेव्हा माणूस रोजरी करत असतो तो परमेश्वराला गौरव देत असतो. किती वेळा आहे बघा, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असतो, परमेश्वराचा गौरव करत असतो. आणि मग समाजाचं कल्याण, मरणाच्या अवस्थेमध्ये असलेल्यांसाठी प्रार्थना केली जात असते, इतर वेगवेगळ्या हेतूंसाठी प्रार्थना केली जाते, समाजाचं कल्याण. आणि हे करत असताना माणूस अंतर्यामी, अंतर्बाह्य शुद्ध होत राहतो, स्वच्छ होत राहतो. मदर तेरेसा आणि किती सुंदर म्हटलेलं आहे, प्रार्थना करा, प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल आणि शुद्ध हृदयाने तुम्हाला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन घडेल. आज आपण रोजरी ह्या विषयावरती चिंतन केलेलं आहे. ऑक्टोबर महिन्याचे अजून काही दिवस, जवळजवळ अर्धा महिना बाकी आहे. एकही दिवस रोजरी न बोलल्याशिवाय घालवायचा नाही असा निर्धार करूया. तो निर्धार पवित्र मरियेच्या चरणापाशी ठेवूया आणि एकत्रितपणे 1 नमो मरिया एकत्र बोलूया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी
आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. पात्र व्हावे म्हणून. पवित्र मरिये जपमाळीचे राणी आम्हासाठी विनंती कर. परमेश्वराच्या सर्व संतांनो आम्हासाठी विनंती करा. आपण सर्वजण उभे असूया. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. प्रभूचा गौरव असो.